हॅलो गाई, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे राजगडावर. चला जाऊ, पण भेटूया तिथे गेल्यावर. हो, हे बघा गाईस, आता वाजलेत 8:10. आम्ही निघतोय आता इथून पुण्यामधनं. तो गाईस, आम्हाला आज निघण्यासाठी पण लेट झालंय, त्यामुळे ट्रॅफिक पण लागले. बघू आता किती वेळ लागतो जाण्यासाठी. फायनली गाईज, आम्ही येऊन पोहोचलोय पार्किंगमध्ये. तुम्ही बघू शकता, संडे त्यामुळे खूपच गर्दी. लोक आलेले खूप सारे, फुल पार्किंग झालेली इथे. आता ट्रेकिंगला चालू करणार आहे मी. इथलं वातावरण बघा, इतकं सुंदर आहे, मस्त हिरो हिरो असं वाटतं इथेच झोपून घ्यावं, वरती जाऊ नाही वाटत आहे. इथून होते आपल्या ट्रेकची सुरुवात. चला जातो की नाही बघू वर, बट सुरुवात तर करू. इथून निघायला वाजले आपल्याला आता 11:15. बघू वर केव्हा जातो. बघा मित्रांनो, इतके छोटे छोटे रस्ते, एकच माणूस जाईन एका वेळी. बघा गाईस, इथून दिसतंय थोडं थोडं व्ह्यू राजगडचा. या दरवाजाने आपण जाणार आहे आता, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन दिली यामध्ये. बघू शकतो गाईस, इतकं छान मस्त असं दोन्ही साईडला झाडे आणि मध्येच असं रोड बनवलेला आहे. सावलीने जाण्याला एवढं वरते, पण सावली असल्यावर काही नाही वाटणार वरती जायला. छान छान वाटते, मस्त थंड थंड सध्या वाटतंय, है ना. जेव्हा उन्हाळा चालू झाला ना तेव्हा नसेल वाटत, तेव्हा नुसतं गरम गरम. हे झाड थोडे वाळत असेल ना, जास्त पानं गळून जात असेल त्याची, हवा गरम येते. सध्या थंड वाटतंय, थंडीचे दिवस आहे ना. आपल्याला इझिली चढायला एवढं जीव चालला, हे लोक एवढं ओझ घेऊन कसं चाललं असेल. 10 लिटरच्या बाटल्या आहे ना, अवघड आहे. पोराकडे 10 आहे आणि त्या काकूकडं 20 एक असेल. फायनली आलो दरवाजा जवळ. चलो, रस्ता एवढा हार्ड आहे, असं सगळं जीव असा हातात येतोय. फायनली बघू शकता तुम्ही कसं एवढं एवढं सुद्धा वज आहे, पूर्ण एवढं एवढं वाकून चढायला लागतंय माणसांना. फायनली गाईज, आम्ही येऊन पोचलोय किल्ल्यावरती. आता वाजले 12:30, म्हणजे आम्ही 11:45 निघालो होतो तिथून. मला येता येता 1.5-2 तास लागून गेलेले कम्प्लिटली. आता एवढा किल्ला बघायचा आहे आम्हाला, म्हणजे आमच्या आणखी घरी जायला बघू आता किती वेळ लागतो किल्ला बघायला आणि खाली जाण्यासाठी. हा आहे गाईस पद्मावती तलाव, तुम्ही बघू शकता किती मोठा आहे हा. ते शिवाजी महाराजांची पालखी ठेवलेली दर्शनाला.
हे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये नटलेले आपल्या मावळ्यांना बघू शकता तुम्ही. इतके छान छान नटलेले ते मावळे. हे इथं बघू शकता तुम्ही. हे आपल्या संभाजी राजेंच्या आई म्हणजेच शिवाजी महाराजांच्या मोठ्या पत्नी सईबाईंची समाधी आहे. आम्ही येऊन पोहोचलोय बाले किल्ल्याच्या पायथ्याशी. आता इथनं आम्हाला नवल जायचंय. आणखी इथे आम्ही बाले किल्ल्यावर जायचं. मग तिथनं तिचं होऊन गडच्या साईडला मला जायचंय राजगडावर. शेवटी आलोय बाले किल्ल्याच्या महादरवाज्यामध्ये. त्यात हे छिल्ले यांची सहल होती आज. हा आहे गाईस चंद्राचा तलाव. म्हणजे याचा पूर्ण आकार हा अर्धचंद्राचाच बघू शकता. हे सुद्धा सभा मंडळ टाईप असेल काहीतरी असं वाटतंय मला. इथं दिसतं पण तसं आहे. हे बसण्यासाठी वरती चढण्यासाठी जागा वाटतंय. आपल्या महाराष्ट्राची शान भगवा. इथं पूर्ण राजवाड्याचे अवशेष दिलेले तिथं. पूर्ण पडलेलं वगैरे ते पण आहे. थोडंफार दिसतंय वाटतंय आहे आपल्या राजांची आठवण काहीतरी इथं पूर्ण दिसतंय. आणखी इकडे राजगडाकडे जायचंय आम्हाला. इकडे दिसतंय तुम्ही बघू शकता काय. इकडं थोडं अंधक दिसतंय. हे हा तोच ना किल्ला दिसतोय समोर. इकडे छोट दिसत असेल तर मला थोडं नॉर्मल दिसतंय. म्हणजे धुकं आहे ना जास्त त्यामुळे दिसत नाही एवढं, पण दिसतंय थोडं. इथे ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. मध्ये महादेवाची पिंड वगैरे तिथं. आणि त्याच मागे छोटस आय थिंक सो पाण्याच्या पिण्याचं तर असावं. इकडे हे बाजारपेठ आहे. बाजारपेठ आहे तर खरं, बट इकडं काही दिसत नाहीये. थोडं भिंती वगैरे फक्त पूर्ण पडलेलं आहे आणि त्यावर गवत आहे त्यामुळं काहीच दिसत नाही इकडे. आपला हनुमान दादा इकडे. फायनली गाईज आमचा पूर्ण गड फिरून झालाय. आता हे बघा कसे बसलेले. यांना विचारू पण कसा राहिली. बघा काय म्हणताय जुरली आमची. हो गाईज आज माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला मी. नक्कीच सांगा कसा वाटला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा.